युद्धामुळे चाकणकर गॅसवर सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा, उद्योग व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प, कंपन्यांवर परिणाम. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झालाय. त्यामुळे एकीकडे व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला असून घरगुती ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. चाकण औद्योगिक भागातील औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्यात आल्याने पुढील काही दिवस गॅसवर अवलंबून असलेल्या लघु उद्योगातील कामकाज ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चाकण शहरासह खेड तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागलाय. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्यात. चाकण शहर आणि परिसरातील गॅस एजन्सी चालकांनी घरपोच गॅस सिलेंडर देण्याची सेवा बंद केली आहे. त्यामुळे एजन्सीच्या बाहेर गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी मागील 2 दिवसांपासून प्रचंड गर्दी होत असून 2-2 दिवस रांगेत उभे राहून सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी चाकण आणि परिसरातील सर्वच गावातील नागरिक करत आहेत. एजन्सी चालकांनी घरपोच सेवा बंद केली असून युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा होऊ शकतो या भीतीने नागरिकांनी गॅस सिलेंडर घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. गॅस एजन्सीकडून सध्या तरी घरगुती गॅसचा पुरेसा सिलेंडर साठा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र अनेक नागरिकांना कामाला दांडा मारून 2-2 दिवस रांगेत उभे राहून गॅस सिलेंडर पदरात पडून घ्यावा लागत असल्याचे वीजपर्यंत चित्र निर्माण झाले. चाकण परिसरात सलग 3ऱ्या दिवशी गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने सध्या चाकण पंचक्रोशीतील नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर दिसत आहेत. सिलेंडर रिफिल बुकिंगच्या नियमात बदल करण्यात आलाय. सिलेंडर रिफिल बुकिंग आता 21 दिवसांऐवजी 25 दिवसांचे असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक घरातील दुसरा सिलेंडर देखील संपत आल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे. आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतात देखील जाणवू लागली आहे. या युद्धामुळे गॅसचा मोठा तुटवडा निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पुणे नाशिक महामार्गावरील बालाजीनगर परिसरात मागील 2 ते 3 दिवसांपासून गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून गॅसचा तुटवडा आणि वाढता उशीर यामुळे ग्राहकांचा संयम सुटत चालल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान भारत सरकारने देशात एलपीजी गॅस तुटवड्यामुळे पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूची उपलब्धता, पुरवठा आणि समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी 1955 चा अत्यावश्यक वस्तू कायदा एस्मा लागू केलाय. या निर्णयामुळे गॅस पुरवठा नियंत्रित करणे आणि साठेबाजांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. घरगुती एलपीजी, पीएनजी वाहतुकीसाठी सीएनजीचा प्राधान्याने पुरवठा केला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. व्यवसाय आणि उद्योग प्रभावित. इराण, इस्रायल आणि अमेरिकेसह पश्चिम आशियातील वाढत्या युद्धाचे परिणाम जगभरात दिसू लागले आहेत. भारताच्या ऊर्जा आणि व्यापारावर त्याचा परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियातून आयात होणाऱ्या एलपीजीवर भारत मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. केंद्राने ग्राहकांना आश्वासन देण्याचा प्रयत्न केला आहे की परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे आणि गॅसची लगेच कोणतीही कमतरता भासणार नाही. प्रत्यक्षात स्थिती मात्र गंभीर होत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे चाकण शहरासह खेड तालुक्यातील हॉटेल, चाकण एमआयडीसी मधील कंपन्या व व्यावसायिक आस्थापनांचा गॅस पुरवठा ठप्प झालाय. त्यामुळे उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होण्याची शक्यता उद्योग